मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आज आपण वहिनींना भेटणार नालासोपाऱ्यामध्ये जाऊन समिधा दिलीप वजे आणि त्यांना आव्हान देणाऱ्या दोन जाऊबाई मेघा संतोष वजे आणि शुभांगी मोहन वजे। आता या दोन जाऊबाई कसं आव्हान देणार तेही बघणार, सगळ्या कुटुंबाला बोलतं करणार। चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना। नमस्कार। 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 घ्या उखाणा। दत्तगुरूंना प्रिय गाय, महादेवांना प्रिय नंदी, दिलीपरावांच्या जीवनात मी आहे खूप आनंदी। काय सांगता? हो। तुम्ही पण घ्या उखाणा। सूर्योदयाचे सुंदर दृश्य, समिधा आली जीवनात, सुंदर झाले आयुष्य। अरे वा वा, आता हात दाखवा मला। काहीच नाही हो। नाही नाही, आता हात तो दाखवा ना। द्या ओळख करून सगळ्यांची। ही माझी 2 नंबर जाऊ। नमस्कार। ही मोठी जाऊ। नमस्कार। ही सासू। नमस्कार। सासरे। नमस्कार। हे मोठे दीर। नमस्कार। हे 2 नंबर दीर हो। आणि ही नळन। नमस्कार। नमस्कार। कसं गेलं बालपण कुठलं तुमचं? ओंडाणी म्हणून गाव आहे, बाजूलाच 2 किलोमीटर वरती तिकडे। हो। आणि तुमचं बालपण इकडेच, याच गाव हेच कुठलं? मर्देस गाव हे, मर्देस गाव। घरी कोण कोण होतं तुमच्या लहानपणी? लहानपणी आई वडील 2 भाऊ। आई बाबा काय करायचे? आई बाबा शेती करायचे। शेती कुठली? शेती म्हणजे आता केळीचं उत्पन्न जास्त होतं तेव्हा, आता ते कालांतराने कमी झालं। आणि वडील आमची केळ्याचं म्हणजे चांगल्या प्रमाणे बिझनेस करायचे आणि अंधेरीला इकडनं घेऊन जायची। अरे बापरे। केळी पिकलेली केळी। तुमचे आई बाबा काय करायचे? माझे आई बाबा पण शेतीच। तुमच्याकडे काय होतं? आमच्याकडे पण केळीच। तोच व्यवसाय? हो हो। कच्ची केळी बाबा घरी आणायचे, ते पिकवायचे आणि मग विकायला न्यायचे। बरोबर। मग या रस्त्यावरून कधी जाणं झालं होतं तुमचं? हो, मी शाळेत इकडनंच जायची। मग तुम्ही काय पायरीवर बसलेले असायचे? होलिका शाळेतच होती। एकाच शाळेत होते? हो एकाच। मग ओळख शाळेतली? नाही। अरेंज मॅरेज आहे। मी म्हटलं का लव्ह मॅरेज आहे? कसं काय जमलं? माझी आई आणि माझे सासू दोघी आत्ते बहिणी मामी बहिणी सख्या, आणि ते समारंभात एकत्र बसलेले असताना त्यांनी दोघांनीच ठरवलं की आपण एकमेकांना माझी आईने सांगितलं की माझी मुलगी तुमच्याच घरी देते म्हणून। नाही, पण मला तुम्हाला विचारायचंय की दोन आईंनी बसून एका लग्नात हे ठरवलं, तुम्हाला विचारल्यानंतर तुमचं काय म्हणणं होतं? आमच्या आईने सांगितलं ना, तीच आमची पूर्व दिशाची, कारण आमच्या घरात करती आईच होती। मग तुम्ही एकमेकांना भेटला कधी पहिल्यांदा? ज्या दिवशी आईचं झालं, म्हणजे आई ह्यांची आई आणि माझी आई भेटून आली, त्या दुसऱ्या दिवशी माझं एक दुकान आहे, त्या दुकानामध्येच येऊन आम्ही डायरेक्ट भेटलो। म्हणजे कसलं होतं दुकान? किराणा माल। मग काय जाऊन काय तांदूळ बिंदूळ घेतले? नाही, असेच गेलेली बघायला सहजच ह्यांना, आणि मग तिकडेच डिसिजन दिला की मला पसंत आहे मुलगा। आम्ही एक स्थायिक समाजात इथेच राहतो, कोण कसा मुलगा आहे काय आहे ते आम्हाला अगोदरच माहित असते। किती वर्ष झाली लग्नाला? 16 वर्ष झाली लग्नाला। पण मग तुम्ही दोघांनी अधिकृत बघण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर तुमचं भेटणं झालं होतं? आठवड्याला एकदा भेटायचो। कुठे? दुकानात नाही, किंवा मग असे कुठेतरी शनिवारी दुकान बंद असते, त्यानिमित्ताने मग आम्ही बाहेर फिरायला जायचो। इकडे आम्हाला बीच जवळ आहे, तिकडे जायचं, तिकडे भेटायचो, मग हॉटेलला वगैरे जाऊन जेवण वगैरे करून घरी यायचो। पण कसं वाटतं या कुटुंबात तुम्ही आला? काय सांगणार या कुटुंबाबद्दल? हो, या कुटुंबात आल्यानंतर मला तरी खूप चांगलं वाटलं, कारण काय आम्ही ज्या 3 जावा आहेत ना, तर आम्हाला माहेरचं असं सख्खा भाऊ, म्हणजे माझा भाऊ आहे पण तो इकडे नसतो, बाहेर असतो, त्यामुळे असं कळकळीचं आमचं तिघांचं कोण नाहीये। त्यामुळे मग या कुटुंबात आल्यानंतर सगळी नाती मिळाली। अरे वा। हो। नणंदबाई व्यवस्थित आहे तशी ती पण, थोडीशी स्ट्रिक आहे। होय ना? पण यांनी स्वभावात कुठला बदल केला तर तुम्हाला आवडेल? त्यांचा रागीट स्वभाव होता, तो ऑलरेडी त्यांनी बदलून झालाय। किती वर्ष झाली लग्नाला? किती? 16। हो, खरंच खूप रागीट होते मी। ऍक्च्युअली मी कसं लहान मुलांसारखं करायची, मला एखादी वस्तू पाहिजे असेल ना तर मला पाहिजे म्हणजे पाहिजे, असा माझा हट्ट असायचा। आणि माझे पण लाड ह्या दोन्ही भावांनी पूर्ण केले। पहिलं मला प्रवेश, तेव्हापासून माझा स्वभाव थोडासा होता। पण चांगला आहे ना? कसा होता? रागीट होता, पण नंतर बदलला, म्हणजे ह्या माणसांच्या स्वभावात माझा स्वभाव बदलला। साधारणतः तुमच्यावर रागवण्याची कुठल्या कारण असायची? एखादी वस्तू ना आणत नाही, मी सांगितली ना की ती आणत नाही, आणि मला जास्त करून काही सवयच नाही, कारण दोन्ही भाऊ आहेत, त्या सगळ्या वस्तू म्हणजे इव्हन मला काय पाहिजे असेल त्या पण ते वस्तू आमचं हे बंधू 2 नंबर तेच घेऊन येतात। नाही, सवय मला नाही। असं आहे की त्यांना जर काही पर्सनली एखादी गोष्ट आणायची असेल तर तुम्ही ती शक्यतो मी तिलाच घेऊन जातो ना, चल बाबा तू चल, शनिवार आहे, कशाला कटकट करते, बरं जाऊया। कटकट करते म्हणून म्हणजे वहिनी कळलं का? कटकट अंडरलाईन आहे, लक्षात ठेवा। मला राग येतो ना जेव्हा मी सांगितलेली वस्तू आणत नाहीत तेव्हा। काय खुश होत आहेत नणंदबाई। नणंदबाईंचा उत्साह असा आहे की कोणतरी बोलतंय, बाबा बोलू दे आज, बोलू दे।
पण आता एक छोटंसं आव्हान आहे तुमच्यासाठी. तुम्ही चित्र काढायचं आहे आणि काढलेलं चित्र जर या सगळ्यांनी ओळखलं तर या माऊलीला तुम्ही सोन्याची नथ मिळवून देणार. उत्तरं ते देणार. बघूया आता. दहा, 9, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. थांबा. वहिनींना दाखवा. संधी वहिनींना. झाडच आहे. घ्या. वेळ सुरू झाली. दाखवा. कसं दाखवू? काय काढलं ते मलाच करायला पाहिजे. 10, 8, गाजर वगैरे काय काढलं? 7, 4, 3, 2, 1. आहे ना, आता जिंकलाय दादा माझा. गोगल काय? हो, बक्षीस दादाला द्यायला पाहिजे. मग द्या ना मग. 2 चित्र काढायची होती. एक चित्र दादांनी ओळखलं पण पहिलं चित्र गमावलं. नाहीतर ती सोन्याची नथ मिळाली असती. लक्षात ठेवा. पण ते झाड कसलं होतं माहितीये का? कसलं होतं सांगा. होतं चिंचेचं. म्हणजे प्रयत्न केला पण ते काय जमलं नाही. काय म्हणणं तुमचं? पण चिंचेच्या झाडाला पाला वगैरे असं दाखवलं. हे वडाच्या झाडाप्रमाणे दाखवलं यांनी. त्यामुळे आम्हाला कोणत्याच अँगलने ते चिंचेचं झाड वाटलं नाही. तुमचं माहेर कुठलं? मुहिगाव. इथे जवळच 2 किलोमीटर. तुमचं? वाघोली 1 किलोमीटर. तुमच्या माहेरी कोण कोण होतं? माझ्या माहेरी म्हणजे मी मामाकडे वाढली. तर तिथे माझे मामा होते, आजी आजोबा वगैरे. पण मामाकडे? माझी आई माझ्या लहानपणीच गेली, त्यामुळे मामाकडे वाढली मी. आणि तुमचं बालपण? वाघोलीलाच माहेरी. तिथे कोण कोण आहे? आई बाबा काका काकी आमची पण जॉईंट फॅमिली अशी आहे. आणि काय करायचे आई बाबा? शेती. शेती. तुमच्याकडे काय? केळी? हा, माझे बाबा पण केळीच लावत होते. केळी. आणि असं पालेभाजी, मेथी, पालक असं पालेभाजी. पण मग मला सांगा, तुमचं कधी या गावात येणं व्हायचं पूर्वी? माझं म्हणजे आमचं इथे नातं वगैरे असं काय नव्हतं, पण माझ्या 1-2 फ्रेंड होते इथे. तिथे मी येऊन गेली. मग तेव्हा ह्यांना बघितलेलं कुठे बाहेर? मी यांना पाहिलं नव्हतं, पण ह्यांनी मला पाहिलेलं. थांबा. त्यांनी का बघितलं होतं? नाही, पाहिलं होतं असं नाही, पण हिचं घर जे होतं ते आमच्या गावातच, या मर्देच गावातच. त्यामुळे माहिती पूर्णपणे होती. प्रत्यक्षात कधी अशी आमची भेट वगैरे काय नव्हती. आमच्या तिन्ही भावांची लग्न अशी अरेंजच झालेली आहेत. अरेंज झाल्यानंतर सुद्धा म्हणजे आम्हाला तशी संधी असते एकमेकांना ओळखण्याची. ते म्हणजे मागणी घातल्यानंतर सुद्धा म्हणजे एकमेकांना भेटायला वगैरे संधी देतात. आणि त्यानंतर आपण आपलं डिसिजन घेऊ शकतो. म्हणजे म्हणजे असं बंधन वगैरे असं काय नाही की अरेंज म्हणजे पूर्वीसारखं म्हणजे आई वडिलांनी केलं आणि तुम्ही त्यांना चोकार द्या असं नसते. पण मग सांगा, त्या 2-4 दिवसात का वाटलं या घरात जायला पाहिजे आपण? मला जी पहिल्यापासून जी म्हणजे फॅमिली अपेक्षित होती त्याप्रमाणेच होती यांची फॅमिली. फॅमिलीचं राहू द्या, त्यांच्याबद्दल काय? त्यांचा पण स्वभाव छान होता. लहान भावांना जुळून घेणारे होते. आई वडिलांशी नातं चांगलं होतं. मग ते जे काही मध्ये दिले तुम्हाला 8 दिवस काय देतात ना, त्याच्यात किती वेळा भेटले होते तुम्ही? आम्ही 1-2 वेळा. म्हणजे आमची एंगेजमेंट जी झाली ना ती दिवाळीच्या आसपास झाली. आणि मग लक्ष्मीपूजन असते ना, यांचं किराणा मला पण मग फटाके आता वाजतात कधी? तर त्यावेळेला दुकानामध्ये फटाके वाजतात की नाही? हो, वाजतात ना. ते प्रत्येक फॅमिलीमध्ये प्रत्येक वेळेला वाद कोण पेटवतं? शक्यतो लेडीज कडूनच असतो तो. तुम्ही वाद पेटवता. आणि जे आहे ते एक्सेप्ट करायला पाहिजे ना. तुमच्याकडे कसं काय? ह्यांची मावशीची मुलगी आमच्या समोरच दिली आहे माझ्या चुलत भावाला. त्याच्यामुळे त्यांच्याकडून आम्हाला माहिती होतं. आणि माझे बाबा इथेच बाजूला शेती करायची. त्यांच्याबरोबर त्यांचं चांगलं जमलेलं माहिती होत. हा. आणि वडिलांनी सांगितल्यावर मग आम्ही एकदा फक्त भेटलो. तुम्ही एकदाच भेटले? हो. आणि 1 महिन्यातच आमचं लग्न झालं. यांचं किती दिवसात झालं? आमचं 6 महिने मिळालेले. बापरे, यांना 6 महिने. मोठी होती ना फटाके. 6 महिने मिळालेले. तुमचं कसं काय महिन्यातच?
हो, ह्यांच्या बहिणीचं झालेलं अगोदरच जमलेलं. दोघांचं एकत्र करण्यासाठी मग 1 महिन्यातच आमचं एंगेजमेंट आणि मग तुम्हाला एकदाच भेटायला मिळालं? 2 वेळा फक्त. शे काय आई वडिलांनी एका खर्चात दोघांचं आटोपून टाकलं. पण कसं काय भेटला, कुठे भेटला होता तेव्हा? ह्यांच्या मावशीकडे आलेले, हे मावस बहिणीकडे. तिथे आम्हाला पहिल्यांदा बघितलं ह्यांनी आणि मग आम्ही इथे स्टेशनला साईबाबाचं मंदिर आहे ना, तिथं गेलेलो भेटायला. वा वा वा, दोघेच नाही ह्यांचे आम्ही पण गेलेलो, यांच्यासोबत मी गेलेली. देवगण जायला द्यायचं ना. तुमचं काय होतं तिकडे? आमच्यामध्ये असं बघायला जातात म्हणजे अच्छा, म्हणून तुम्ही आपले सगळे फॅमिली घेऊन जातात. म्हणजे दुःख बघा ना केवढं चेहऱ्यावर. त्याने एकदाच भेटायला मिळालं म्हणून. काय हो, का लगेच होकार दिला तुम्ही? नाही, व्यवस्थित वाटली. आम्ही मी केला, विचार पटले, होकार देऊन टाकलं. आणि बहिणीचं एंगेजमेंट होतं, आपलं करायचं पण होतंच. तर म्हटलं एक तारीख घेतली होती त्याच्याशिवाय. मला तुम्हाला विचारायचं, आता किती वर्ष झाली लग्नाला? 17 वर्ष झाली. कसा आहे स्वभाव? चांगला आहे एकदम. परिवाराशी आमच्या जुळवून घेणं सगळं व्यवस्थित, एकदम फर्स्ट क्लास. सासरी भाऊ खरं सांगावं, 3 सुना आहे, म्हणजे कशा आहेत त्या? तिन्ही सुना म्हणजे अशा आहेत एकदम मुलीसारख्या आहेत माझ्या. सुनांचं ऐकतात मुलं की तुमचं ऐकतात? ना, आपण जे सांगितलं ते मान्य त्यांना, त्याच्यात त्यांना काही फरक पडत नाही. पण सुना खूप कामाला लावतात हो त्यांना. लावायचं ते आता आहे तर जमानातच आहे. हा, जमाना तसा आहे. सासूबाई बोला हो, आता बोलाच काय ते. तिनं सुना माझ्या मुलीसारख्या आहेत. पण तुम्ही मला सांगा आई, या सुनेने, तुमच्या बाजूला जी सून बसली आहे, तिने तिच्या स्वभावात कुठला बदल केला तर तिचं भविष्य अजून चांगलं होईल? थोडी तापट होती, नव्हती अशी नाही. बरं. आम्हा सगळ्यांना वाटायचं का जरा थोडी तापट आहे म्हणून, पण तिने सगळं बदललं. हो. हा, आणि यांच्या पायावर पाय देऊन सगळं करायला लागली. अरे, पायावर पाय देतात तुमच्या? आम्हाला फॉलो केलाय म्हणजे. अच्छा, फॉलो केलं. त्यांच्या भाषेत त्यांनी तसं सांगितलं. बरं, यांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? नाही, ती चांगलंच होतं स्वभाव. चांगलाच आणि जास्त काय बोलायची नाही, चालायची नाही, काय तिचं काय व्हायचं ती करायची. हा, ती गावातली आहे ना. नाही, या गावात गावातल्या मला काहीच नाही आला. मी मामाकडेच मामाकडे राहतो बिगावला. ती पण तशीच. हो, ती यांच्या पायावर पाय देत. तुम्ही सगळ्यात लहान? हो. कुठे असता तुम्ही? घासला दिलाय मला. या वहिनींबद्दल सांगा. वहिनी चांगले स्वभाव, फक्त पटकन रागायचं तिला. अजून ना? खरं झालं, बरं झालं इतकं बाहेर होता तुम्ही. म्हणजे तेवढा त्यांनी स्वभावात बदल केला पाहिजे. नाही, पण त्या माझ्यासारखे लहान आहेत ना, त्यामुळे सगळं ऍडजस्ट होते आमचं. आता बाजू घेऊ नका, बोललात ना तुम्ही. नणंदबाई सांगा हो, अशा 3 तुमच्या वहिन्या आहेत. तिन्ही पण वहिनी आमच्या छान आहेत, मला सगळ्या बहिणीसारख्या आहेत. या दोघींपैकी कोणी जिंकलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? मोठी आहे तीच जिंकली, तिचाच मान आहे ना. त्यांच्याकडे द्या. आता सांगा, आता या दोघींपैकी एक मोठी एक छोटी आहे, कोण जिंकेल? आता मोठीच जिंकणार. ती जिंकली पाहिजे. सासूबाई, मोठी तर जिंकणार सगळे बोलले, पण छोटी जिंकली तर बरं वाटेल ना. ते का ती जिंकली आणि ती जिंकली सारखंच आहे. कोणती पण जिंकली तर चालेल. एकच नाव घ्यायचं असेल तर कोणाचं घ्याल? आता आपण बघूया कोण जिंकली. आता आपण बघूया, कारण शेवटी या कुटुंबातच ते बक्षीस राहणार आहे. पण या खेळामध्ये आता ना, कोण पुढच्या पैठणीच्या खेळामध्ये त्या बसलेल्या शांत आता वहिनी आहेत ना, त्यांना कोण आव्हान देणार ते या खेळात ठरणार. हां, खेळ सोपा. या खेळामध्ये एक कोडं घालणार मी तुम्हाला. त्या कोड्यामध्ये वस्तूचं नाव दडलेलं आहे आणि त्या वस्तूकडे एक बंद एन्व्हलप आम्ही ठेवलं आहे. ते ओळखायचं आणि घेऊन यायचं. तुमच्या दोघींपैकी सगळ्यात आधी जो कोणी खेळ पूर्ण करणार त्या या खेळात जिंकणार. हा क्ल्यू आहे, लक्षात ठेवा. हां, नन्ना मुन्ना राही हूँ, देश का सिपाही हूँ, बोलो मेरे संग, जय हिंद जय हिंद. वेळ सुरू झाली. कुठे मिळालं हे? माझ्या मुलाचा फोटो होतो ना आर्मीतला लहानपणीचा, तिथेच होता ना? हो, त्याच्या अभिनंदन अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. आणि हा झी मराठीकडून बाजूबंद तुम्हाला मिळाला, अभिनंदन अभिनंदन. जेव्हा तुम्ही घरात आलात या कुटुंबात, तेव्हा या सगळ्यांबद्दल, प्रत्येकाचं ना स्वभावाबद्दल जेव्हा घरात येतो तेव्हा एक आपण ना, प्रत्येक जण हे असे असतील, ही अशी असेल, असं एक आपण स्वतःचं मत करत असतो. तर तसं नणंदबाईंबद्दल काय तुमची प्रतिक्रिया झाली होती? म्हणजे पहिल्यांदा आल्या मला थोड्याशा नॉन स्ट्रिक वाटलेल्या. हा, पण तशा आहेत सुद्धा त्या स्ट्रिक, जसं वाटलेलं तशा आहेत सुद्धा स्ट्रिक. त्या दुसऱ्या आहेत त्या
दुसऱ्या नाही एवढ्या वाटल्या, कारण त्या माझ्याशी मैत्रिणीसारख्याच वागत होत्या आल्यापासून पहिल्या दिवशी पण ह्या माझ्याशी नोंदेसारख्याच वागत होत्या. म्हणजे काय करायच्या, तिकडे बस, तिकडे ओठ. हा, काम वगैरे सांगायची असेल तर ती मला सांगायची, हे कर, झाडू घे, नाहीतर भांडी घात जा, मला असं सांगायची ती. आणि या दिरांबद्दल काय असं प्रत्येकाबद्दल तेव्हाच म्हणतोय 17 वर्षापूर्वी? हा, तेव्हा ऍक्च्युअल काय झालेलं, आताही कधी कधी माझ्या मैत्रिणी मला विचारतात की तुम्ही एकत्र राहता आणि घरात तुमचं खर्च पाणी वगैरे किंवा तुमची जॉईंट फॅमिली आहे, कसं चालतं? मी सांगितलं 17 वर्ष झाली मी त्या घरात राहते, अजून मला माहित नाही आमच्या खर्चाचं कसं करतात ते मॅनेज, किंवा आजही ते तिघं एकाच ताटात जेवतात. त्यांच्या तिघांचं ना चांगलं बॉन्डिंग आहे. अजून काय बाबांबद्दल? बाबा तर चेहऱ्यावरच कळतंय काय प्रॉब्लेम. बाबांचे भोळे आहेत ते ना, तुकाराम महाराजांची एक म्हण आहे बघा, आम्हाची या घरी धन शब्दांची चरत नाही, तसंच माझ्या घरी या धन माणसांची चरत नाही. किती गोड. वा वा वा. आई पण एकदम प्रेमळ आहे. आई प्रेमळ आहे म्हणजे माझ्या डिलिव्हरीच्या टायमात मला बेडरेस्ट होता आणि तेव्हा मला पूर्ण प्लेट माझ्या बेडवर आणून देण्यापासून ते मला आंघोळीला पाणी देण्यापासून सगळं आईने केलेलं आहे माझं. नाही पण असंच असलं पाहिजे. काय बाबा तुमचं काय म्हणणं आहे कोणाविषयी? यांनी स्वभावात बदल कुठला केला पाहिजे? तिच्या मिस्टरांनी सांगितलं तिने चेंज केलाय, पण मला नाही वाटत म्हणजे इतका केलाय तिने. क्षणात विसरून जाते पुन्हा ती राग, तो आपल्या मनात राहतो राग, पण ती विसरून जाते लगेच. त्यांच्या आहे राग मनात, आम्ही ठेवत नाही, पण म्हणजे काही गुणांच्या मनामध्ये राहू शकतो, तिच्या मनात राहत नाही, ती लगेच विसरून जाते. आज जर क्षमा मागायची असेल तर कोणाची मागणार? क्षमा मागायची असेल तर आईचीच, कारण आईवर कधी कधी रागावते. आणि आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला? आज बदलायचं हा रागच कमी करणार थोडासा. पण मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही स्वतःमध्ये आजपासून बदल करायचा असेल तर कुठला करणार? आता माझा स्वभाव कसा आहे ते यांना घरातल्यांना माहित आहे, मी कधी चुकत असेल तर त्यांनीच सांगावं, तो बदल मी करीन. म्हणजे जे काय आहे ते तुम्ही दुसऱ्यावर ढकलून मोकळे झाले. नाही, मग त्यांनी मला सांगावं ना की या बाबतीत तू चुकते, मग तो बदल करायला मी तयार आहे. हो सांगावं. ह्यांना ना किचन मध्ये ना भांडी घासायला आवडत नाही, फक्त किचन मध्ये स्वयंपाकच करतात आणि आम्हाला संधीच देत नाही स्वयंपाक करायची. चिडण्याचं खरं कारण आता बाहेर आलेलं आहे. माझ्या लग्नाला इतकी वर्ष झाली पण मला एकदा पण हिने संधी दिली नाही की मला पण किचन मध्ये स्वयंपाक करायला आवडतो, पण ही मला करूनच देत नाही भांडी घासायला. आता मला कळलं ना म्हणजे काय बदल करायला हवा, आता उद्यापासून मी फॉलो करेन तो. बरं, आता या नोटवर कोण पैठणी जिंकणार ते बघायचंय. या दोघींपैकी कोणी जिंकावं असं वाटतं? मोठ्या वहिनी. तुम्ही सांगा. मोठ्या वहिनीत. बरं तुम्ही सांगा. मी सांगते छोटीनी जिंकावं असं मला वाटते. नाही आई सांगा कोण? छोटीनी जिंकावं. यांच्याकडे द्या. आईने सांगितलं म्हणजे लाडकी आहे, छोटी सून लाडकी आहे. आता तुम्ही सांगा. सांगायची गरज आहे. या दोघांपैकी संध्याकाळी जेवायचं आहे. नाही उत्तर द्यावं लागेल तुम्हाला. हो पण संध्याकाळी जेवायचं आहे, त्याच्यात उत्तर लपलं आहे, तुम्ही शोधा. चला बघूया कोण जिंकणार. पैठणी खेळ सोपा आहे, मनोरा रचायचा आहे. 1, 2, 3 म्हटल्यानंतर मनोरा रचायला सुरुवात करायचा दोघांनी, आणि 1 मिनिटामध्ये सर्वात उंच मनोरा ज्यांचा असेल त्या पैठणीच्या विजेत्या ठरणार आहेत. तुमची वेळ सुरू होते आहे आत्ता. 30 सेकंदाची वेळ आहे, लक्षात. बरोबर आहे, बरोबर. समीदा कीप इट अप. दहा, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. अभिनंदन.
आज दोन्ही नणंदबाईंचा अंदाज चुकलेला आहे. झी मराठीकडून ही चांदीची लक्ष्मी तुमच्यासाठी. अभिनंदन. वैधना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.